फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल शिवास किचन। तर खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवणार आहे आणि कारण असं आहे की मी आज चिकन चिली बनवत आहे स्पेशल। हा बघा माझा बेबी हाय बघ, हाय हाय। तर आज बनवणार आहे मी चिकन चिली। सो इच्छा झाली की आज आपण चिकन चिलीचा व्लॉग बनवूया। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा आणि फर्स्ट टाइम जर का चॅनल बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। कंटिन्यू रहा, कुठे स्किप करू नका, कुठलीही प्रोसेस स्किप करू नका। चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। फ्रेंड्स, व्हिडिओ घेताना मी विसरून गेली, याच्यामध्ये मी पेपर टाकलेला आहे, सॉल्ट टाकलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि विनेगर पण टाकलेला आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मैदा टाकत आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकत आहे आणि एक एग टाकूया। एग टाकलेला आहे, आता सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। काश्मीरी मिरची पावडर, थोडासा सोया सॉस, हाफ स्पून एवढा। आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, आता आपण झाकून ठेवूया एक अर्धा तास। हाफ एन आवर झालेला आहे आणि आपलं चिकन बघू शकता मस्तपैकी टेम्पटिंग असं दिसत आहे। आता मी याला करणार आहे फ्राय। चिकन फ्राय करण्यासाठी ऑइल गरम झालेला आहे, आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया। फायनली आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे, बघू शकता इथे। आता मी हेच तेल काढून घेणार आहे आणि याच्यामध्येच आपलं चिकन चिली बनवणार आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये चिकन चिली खूप छान होते। मी तीच कढई घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकूया ऑइल। थोडंसं ऑइल बस आहे। हा आहे लसूण कट केलेला, हिरवी मिरची, कांदा अशा प्रकारे कट केलेला आहे, शिमला मिरची आणि अद्रक। आता सगळ्यात पहिले आपण लसूण टाकूया। अद्रक टाकूया, मिरची टाकूया, ऑनियन आणि शिमला मिरची पण टाकूया। हे सर्व सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे रेड चिली सॉस। 1 चम्मच एवढा रेड चिली सॉस टाकलेला आहे, त्याच्यानंतर अर्धा चम्मच एवढा सोया सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो केचप टाकलेला आहे। ऑलमोस्ट 1 स्पून एवढंच आहे, ते पण 1 ते 1.5 स्पून एवढं। हे सगळं टाकल्याच्या नंतर थोडंसं विनेगर टाकायचं आहे आणि हे टाकल्याच्या नंतर सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। मला जास्त ग्रेव्ही हवी असते, सो त्याच्यामुळे मी थोडंसं वॉटर जरा जास्त टाकते। जर तुम्हाला सेमी ग्रेव्ही हवी असेल, म्हणजे अजून कमी ग्रेव्ही हवी असेल, तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। मी कॉर्नफ्लोअरचं वॉटर आहे, 1 स्पून कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर टाकून मिक्स केलेला आहे। सो अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा कलर येण्यासाठी मी लाल
काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, सॉल्ट टाकलेला आहे आणि थोडंसं मिऱ्याची पावडर टाकलेली आहे. सो असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नॉर्मल ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही एवढंच वॉटर इनफ आहे. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही वॉटर टाकू शकता. आणि आता आपल्याला चिकन मिक्स करायचे आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. बाहेर खाण्यापेक्षा घरी जास्त क्वांटिटी आणि कमी पैशामध्ये आपण एकदम टेस्टी आणि स्वच्छ अशी घरच्या घरी बनवलेली चिकन चिली खाऊ शकता. आणि लास्टला थोडंसं गार्निशिंगसाठी आपल्याला स्प्रिंग ऑनियन्स टाकलेले आहेत. सो फ्रेंड्स, कशी वाटते रेसिपी नक्कीच सांगा.